सरसकट सगळ्यांना शिक्षण मोफत देऊ शकेल. जसं मुलींना 8 लाखाची मर्यादा चांगला अभ्यास करा. 10 पैकी 7 नाही, 10 जे टॉपर आता साधारणतः 10वी 12वीचे बाद होतात, त्याच्यात 7-8 मुलीच दिसत आहेत. असं आपण मग मुलांना आपण देऊ नाही शकत. सरसकट शिक्षण का नाही आपण मुलांनी नाराजी व्यक्त केली किंवा मुलींना शेवटी स्वयंपाकच करायचा, आम्हाला घर चालवायचं, अशी विद्यापीठात मुलांनी हीच मानसिकता बदलण्यासाठी मुलींना पुढे आणणं गरजेचं आहे. कारण मुलींनी फक्त स्वयंपाकच करायचा आहे ही मानसिकता जी आपल्या समाजाची आहे, मला असं वाटतं ती बदलणं गरजेचं आहे. आणि 10 पैकी 7-8 जर मुलीच टॉपर येत असतील आणि मुलं जर फक्त बाकीच्याच कामामध्ये बिझी असतील, तर मला असं वाटतं की हा प्रकार जो आहे हा थांबला पाहिजे. तुमची गोष्ट तुम्ही जे म्हणता का, तर मोफतच पाहिजे आणि मी त्याचा पुरस्कर्ताच आहे. परंतु ती परिस्थिती आज शासनाची नाहीये, म्हणजे कुठल्याच सरकारची नाहीये. महाराष्ट्र सोडून द्या, देशातल्या कोणत्या सरकारची परिस्थिती अशी नाहीये की ते त्या पद्धतीने करू शकतात. शिक्षकांना तर निवडणुकांची कामं दिली आहे आणि त्याबद्दल शिक्षकांनी आता विरोध केलेला आहे. नाही, मी सांगितलं, माझी एवढीच मागणी आहे की तुम्ही कोणतंही काम द्या, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. परंतु काम देत असताना तर तुमचं ट्रेनिंगचं आणि याचं सुद्धा तुम्ही वर्षभराचं कॅलेंडर दिलं पाहिजे. तुम्ही आज रात्री सांगणार की उद्या सकाळी ट्रेनिंग आहे, आज रात्री सांगणार की उद्या सर्वे चालू करायचा, असं नाही चालू शकत. गुणवत्ता आहे यावर देखील पाहिजे लोक त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना कॉलेज हे प्राध्यापकांसाठी असतात तर विद्यार्थ्यांसाठी देखील असतात, तसं देखील बरोबर आहे ना, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. शेवटी विद्यार्थी हाच आपला केंद्रबिंदू असला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपल्याला काम करायचं. प्राध्यापकांनी बदल केले पाहिजे, त्यांच्यासाठी केलेच पाहिजे ना. जोपर्यंत तो विद्यार्थी आणि मी अनेक शाळा अशा पण बघतो, ग्रामीण भागात कॉलेजेस बघतो का तिथे अतिशय छोटे छोटे शाळा कॉलेजेसमधले मुलं सुद्धा अतिशय मोठे मोठे त्या ठिकाणी झालेले. कालच मी भुसावळमध्ये एका शाळेमध्ये गेलो होतो, तर तिथल्या 3 मुलं आजपर्यंत IAS ऑफिसर झालेले. अभिजित चौधरी, 2 अभिजित चौधरी तिथून IAS ऑफिसर झालेले. भुसावळची शाळा आहे. त्याच्यामुळं मला चांगल्या शाळा पण आहेत, त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, उलट त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.